नाशिकमध्ये जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीच्या विरोधात शेतकऱ्यांनी काळाराम मंदिराबाहेर आंदोलन केलं। तसेच सरकारला कर्ज वसुली थांबवण्याची सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली। साकडं घातलं। 2 वर्षांपासून सक्तीचा कर्ज वसुली विरोधात शेतकरी संघर्ष करत आहेत, मात्र सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये तेल मिश्रित पाणी उतरलेलं आहे। मनमाडच्या अनकवाडे शिवारामध्ये ही घटना घडलेली आहे। तेल मिश्रित पाणी उतरल्याने पाण्यावर तेलाचा तवंग साचलेला आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं यामुळे मोठं नुकसान झालं असून पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर झालाय। नाशिकच्या येवल्यामध्ये कृषी उत्पादन संघटनेनं विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। यापूर्वी सरकारला अल्टिमेटम म्हणून काळ्या फिती लावून काम करण्यास संघटनेनं सुरुवात केली। तसेच कृषी कार्यालयासमोर सहाय्यकांनी घोषणाबाजी केली आहे। ओझरच्या विमानतळापासून 20 किलोमीटर अंतरावर क्षेत्रात बांधकामासाठी परवानगी द्यावी लागणार आहे। या क्षेत्रामध्ये उंच बांधकामं हवाई वाहतुकीस अडथळा ठरू शकतात। हे लक्षात घेत हॉल ना हरकत प्रमाणपत्र घेणं आता सक्तीचं झालेलं आहे। त्यामुळे बांधकाम व्यवसायामध्ये एकच खळबळ उडाली आहे। नाशिक शहरातील रिक्षाची चोरी करून मालेगावमध्ये विकणाऱ्या दोघांना अटक केलेली। या दोन्ही संशयितांकडून 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। संशयितांची कसून चौकशी केली असता 10 महिन्यांपूर्वी रिक्षाची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे।